मुंबईतील शौचालय योजनेवरून अमित साटम यांनी निशाणा साधला। फुटपाथवरील शौचालयाची किंमत $2.25 कोटी कशी असू शकते असा सवाल देखील साटम यांनी विचारला। याबाबतची चौकशी 30 दिवसात करू असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिलंय। कोणाचा निर्णय होता हा? अशा प्रकारे लोकेशन्स आयडेंटिफाय करून अशा प्रकारचं टेंडर काढायचा कोणाचा निर्णय होता? $2.25 कोटी रुपयाचं टॉयलेट, $2.25 कोटी रुपयाचं असं काय स्पेशल टेक्नॉलॉजी या टॉयलेट्स मध्ये आणली आहे मुंबई महानगरपालिकेने? अध्यक्ष महाराज, आम्हाला सवाल आहे। सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य अमित साटम साहेबांनी आकांक्षी शौचालयाच्या संदर्भामध्ये ही लक्षवेधी या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडी सुधारणा करतो की त्यांनी सांगितले की 5 ठिकाणी कामं सुरू आहेत, ती 7 ठिकाणी कामं सुरू आहेत। पण एक जी महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की ही जी शौचालय होत आहेत ही अनधिकृत आहेत, म्हणजे फुटपाथवर होत आहेत किंवा अन्य ठिकाणी होत आहेत, तर त्याची 100% चौकशी केली जाईल। त्यांनी मागणी केल्याप्रमाणे 30 दिवसामध्ये ही चौकशी केली जाईल आणि जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत या सगळ्या कामाला स्थगिती